श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. अर्थ: मागील जन्मातील पुण्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. हा जन्म सत्कर्म करून सार्थ करणे हेच आपले कर्तव्य आहे. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. अर्थ: असा विचार करून लेखकाने स्वामी चरित्र लिहायला सुरुवात केली. स्वामी समर्थ कृपेने हे चरित्र पूर्ण होईल अशी श्रद्धा आहे. हवेरी नामक ग्रामी, यजुवर्दी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहते होते आनंदे. अर्थ: हवेरी नावाच्या गावात यजुवर्दी ब्राह्मण बाळप्पा नावाचा गृहस्थ राहत होता. तो आनंदाने संसार करत होता. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती, सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. अर्थ: त्यांच्याकडे धन आणि संतती दोन्ही होते. तो सावकारी होता आणि समाजात प्रतिष्ठित होता. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. अर्थ: 30 वर्षांचा झाल्यावर त्याला संसाराचा कंटाळा आला. गुरुसेवेची इच्छा निर्माण झाली आणि त्याची बुद्धी बदलली. लटिका अवघा संसार, यमाजी नाही सार, परलोकी दारा पुत्र, कोणी नये कामते. अर्थ: संसार खोटा आहे, त्यात खरे सार नाही. मरणानंतर पत्नी मुलं कोणीही सोबत येत नाही. इही लोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. अर्थ: या जन्मात जे कर्म करतो त्याचे फळ पुढील जन्मात भोगावे लागते. वाईट कर्माने दुःख, चांगल्या कर्माने सुख मिळते. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. अर्थ: अशा विचारांनी बाळप्पाचे मन अस्वस्थ झाले. सांसारिक सुख त्याला निरर्थक वाटू लागले. जरी संसार वर्तती, तरी मनही नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. अर्थ: संसार करत असला तरी मनाला शांती नव्हती. योग्य सद्गुरु कुठे भेटतील याचा विचार करत होता. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान, तयांप्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. अर्थ: हा विचार दिवस रात्र मनात चालू होता. त्याला 3 रात्री एक शुभ स्वप्न पडले. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी आईशा गोष्टी, उल्हासले मानस. अर्थ: स्वप्नात सोन्याच्या ताटात सुंदर अन्न आलेले दिसले. हे पाहून त्यांचे मन आनंदित झाले. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, माया पाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावे. अर्थ: त्याने लगेच निर्णय घेतला की संसार सोडायचा, माया आणि बंधन विवेकाने तोडायचे. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वंत्री, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. अर्थ: सोलापूरला काम आहे असे सांगून तो सद्गुरु शोधायला घर सोडून निघाला. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. अर्थ: फिरत फिरत तो प्रसिद्ध मुरगोड गावात आला, जिथे चिदंबर दीक्षित हे महान पुरुष जन्मले होते. ते ईश्वर अवतार, लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा पार, वर्णुके व्यू अल्पमती. अर्थ: चिदंबर दीक्षित हे ईश्वराचा अवतार होते. त्यांनी अनेक चमत्कार दाखवले, त्यांचा महिमा सांगता येत नाही. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. अर्थ: स्वामी चरित्र सांगताना चिदंबर दीक्षितांची कथा आठवली. ती सांगितल्याने सर्व दोष दूर होतील. महायात्रा संकल्पे करून जन निगती घराहून,
परी मार्गीच लागल्या पुण्यस्थान, स्नान दान करिता ती. अर्थ, लोक मोठ्या यात्रेसाठी घरातून निघत मार्गात पुण्यस्थळी स्नान आणि दान करत. महायात्रा स्वामी चरित्र ग्रेथ क्रमिता की मी किंकर, मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. अर्थ, स्वामी चरित्र सांगत लेखक त्या पवित्र यात्रेचा वर्णन करतो आणि चिदंबर दीक्षितांच्या पुण्यस्थळी जातो. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. अर्थ, त्यांचे दर्शन घेऊन पुढे प्रवास करावा, श्रोत्यांनी लक्ष देऊन कथा ऐकावी. मूर गोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. अर्थ, मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत, धर्म करणारे आणि ईश्वर भक्त ब्राह्मण होते. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर, आलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. अर्थ, त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती, विद्येचे भांडार होते, तरीही संसारात अलिप्त राहून जीवन जगत होते. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवा राधान करीती, कामना चित्ती धरोनी. अर्थ, पण त्यांना संतान नव्हते, त्यामुळे मन दुःखी होते, म्हणून संतान प्राप्तीसाठी शिवभक्ती करत होते. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. अर्थ, 12 वर्ष तपस्या करून शंकराची पूजा केली, शिव प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. अर्थ, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो, मीच तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन, निश्चिंत राहा, असा वर शिवाने दिला. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. अर्थ, हा वर ऐकून मल्हार दीक्षित आनंदित झाले, पत्नीला सांगितल्यावर तीही आनंदित झाली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला. अर्थ, पत्नी गर्भवती झाली, उमारमन म्हणजे शिव स्वतः तिच्या पोटात अवतरले. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. अर्थ, जो परमात्मा संपूर्ण ब्रह्मांड धारण करतो तो शिव गर्भात वास करत होता. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. अर्थ, 9 महिन्यांनी पुत्ररत्न जन्माला आला, मल्हार दीक्षितांनी आनंदाने संस्कार केले. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. अर्थ, त्या मुलाचे नाव चिदंबर ठेवले, चंद्रासारखा तेजस्वी मुलगा वाढू लागला. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहोनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. अर्थ, शिव स्वतः बालरूपात अवतरले होते, त्यांच्या बाललीला पाहून लोक आणि माता पिता आश्चर्यचकित होत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. अर्थ, चिदंबर दीक्षितांचे मौजी बंधन उपनयन संस्कार झाले, ते वेद व्याकरण निघंटू काव्य इत्यादी शास्त्रात पारंगत झाले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तयावसरी पूजे लागी आणिले. अर्थ, एकदा एका यजमानांच्या घरी गजगौरी व्रत होते, त्यावेळी चिदंबर दीक्षितांनी पूजेसाठी बोलवले. मृतिकेचा गज करोन पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित तया त्यांची सांगती. अर्थ,
मातीचा हत्ती बनवून पूजा केली जात होती. दीक्षित योग्य विधी सांगत होते. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. अर्थ, प्राण प्रतिष्ठेचा मंत्र म्हटल्यावर मातीच्या हत्तीला प्राण आला आणि तो चालू लागला. हे सगळे चकित झाले. बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतारी म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. अर्थ, लहानपणीच असे चमत्कार पाहून लोक म्हणू लागले की हा ईश्वराचा अवतार आहे. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. ऐशी लीला पार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु तार्थ अवतारले. अर्थ, चिदंबर दीक्षित अनेक लीला दाखवत होते. ते प्रत्यक्षात शिवाचा अवतार होते. जगाच्या कल्याणासाठी आले होते. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. अर्थ, नंतर मोठेपणी त्यांनी मोठा यज्ञ केला. त्यासाठी खूप धन खर्च केले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. अर्थ, एकदा ब्राह्मण जेवायला बसले असताना तूप संपले हे दीक्षितांना कळले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्यचकित करिता ती सर्वजन. अर्थ, पाण्याने भरलेले घडे त्यांनी हातात लावताच तूप झाले. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी सुदर्शना ते पातले. अर्थ, त्या काळी पुण्यात पेशवे रावबाजी होते. एकदा तेही त्यांच्या दर्शनाला आले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. अर्थ, रावबाजी पेशवे अन्यायाने राज्य करत होते आणि लोकांचे धन घेत होते म्हणून जनता त्रस्त होती आणि न्याय मिळत नव्हता. तयांनी हे ऐकून मूर गोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. अर्थ, हे ऐकून ते मुरगोडला दीक्षितांकडे धावून गेले आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करू लागले. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपर्णी झाला श्रुत म्हणती ते सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. अर्थ, रावबाजीला दीक्षितांची कीर्ती कळली. दीक्षित जे सांगतील ते नाकारणे शक्य नव्हते असे त्यांना वाटले. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. अर्थ, त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला की आम्ही दर्शनाला येतो पण तुम्ही आम्हाला लगेच संदेश द्या. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तये वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. अर्थ, दीक्षित म्हणाले तुझी बुद्धी आता बदलली आहे म्हणूनच तुला निरोप पाठवत आहे. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. अर्थ, ईश्वर तुझ्यावर रागवले आहे. तुझे राज्य आणि लक्ष्मी नष्ट होईल असा त्यांनी ठाम संदेश दिला. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. अर्थ, दीक्षितांचे वचन सत्य ठरले. रावबाजीचे राज्य गेले आणि तो आयुष्यभर पराधीन झाला. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामीयती आम्ही त्या ते जाणतो. अर्थ, एकदा अक्कलकोटमध्ये दीक्षितांची कथा निघाली तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले आम्ही त्यांना ओळखतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. अर्थ, स्वामी म्हणाले यज्ञाच्या वेळी मी त्यांच्या घरी होतो. तूप वाढण्याची सेवा माझ्याकडे होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी
ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. अर्थ, स्वामी समर्थ त्रिभुवनात लीला करणारे आहेत. त्यांचे दीक्षितांच्या घरी असणे काही आश्चर्य नाही. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. अर्थ, अशा महासिद्ध दीक्षितांची थोडी कथा सांगितली. बाळप्पा हे पुण्यस्थान जाणून मुरोडला आला. तिथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अर्थ, तेथे त्याने अक्कलकोट स्वामी समर्थांची कथा ऐकली. भक्तांना तारण्यासाठी स्वामी यती रूपात प्रकटले होते. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनी एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. अर्थ, ही कथा अमृतासारखी मधुर आहे. वक्ता आणि श्रोते दोघेही पावन होतात. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. अर्थ, पुढील अध्यायात बाळप्पा जप ध्यान करेल त्याची भक्ती पाहून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली अम्मावरी करोते. अर्थ, भक्तांची माता म्हणजे अक्कलकोट स्वामी प्रगटले आहेत. हे सदैव आमच्यावर कृपाछाया ठेवत. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असोते. अर्थ, लेखकाची इच्छा आहे की स्वामींची कृपा आणि शिवाची प्रेमळ भक्ती त्यांच्या मनात सदैव राहो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसौद प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. अर्थ, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा 10वा अध्याय संपला. ही कथा भक्तांना प्रेमाने ऐकायला मधुर आहे. 10वा अध्याय पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.